नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एससी पब्लिकेशन या चॅनलवर। तर मित्रांनो, लोकसभा निवडणूक 2024 वरती आपण प्रश्न पाहणार आहोत। आताचा हा ट्रेंडिंग टॉपिक आहे मित्रांनो, तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये यावरती नक्की प्रश्न असतील। संपूर्ण माहिती आणि सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, बिलकुल स्किप करू नका मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये मिळून जाईल। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहा, सर्वात पहिल्यांदा आपण माहिती पाहणार आहोत। तर पहा, 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वात मोठा धक्का बसला आहे। कारण 2014 आणि 2019 मध्ये भाजपने स्वबळावर बहुमत मिळवले होते। मात्र यावेळी भाजप 272च्या जादुई बहुमताच्या आकड्यापासून दूर राहिला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकली। तर 2014 आणि 2019च्या तुलनेत 2024 मधील त्यांचा विजय सर्वात लहान होता। पंतप्रधान मोदींनी ही निवडणूक 1.52 लाख मतांच्या फरकाने जिंकली। देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत जे सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आले आहेत। 17व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 रोजी संपत आहे। हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, परीक्षेमध्ये विचारू शकतात। नेक्स्ट पॉईंट काय आहे, 18व्या लोकसभेचे 543 सदस्य निवडण्यासाठी भारतात 19 एप्रिल 2024 ते 1 जून 2024 या कालावधीत सार्वत्रिक निवडणुका झाल्या आहेत। तर इथे तुम्हाला कोणते पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत मित्रांनो, जे की परीक्षेमध्ये येऊ शकतात। तर निवडणुका कधी सुरू झाल्या होत्या, तर 19 एप्रिल 2024 पासून ते 1 जून 2024 पर्यंत निवडणुका झाल्या आहेत। तर मित्रांनो, हा सुद्धा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, डेट विचारू शकतात परीक्षेमध्ये। आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट इथे आहे की आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत जे की सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आलेले आहे। हा सुद्धा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। निवडणुका या 60 टप्प्यात पार पडल्या आणि 4 जून 2024 रोजी निकाल जाहीर करण्यात आला। 2019च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीला मागे टाकून ही जगातील आतापर्यंतची सर्वात मोठी निवडणूक असेल, ज्यामुळे देशाच्या निवडणूक इतिहासात लोकसभेच्या निवडणुका इतक्या मोठ्या कालावधीसाठी दुसऱ्यांदा झाल्या। तर मित्रांनो, आता आपण निवडणूक आयोग यावरती माहिती पाहूयात, त्यानंतर आपण प्रश्न पाहणार आहोत। तर पहा, भारतीय निवडणूक आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे जी भारतीय लोकशाहीचा पाया आहे। भारतीय निवडणुका मुक्त, निपक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पडणे हे निवडणूक आयोगाचे कार्य असते। तर पहा मित्रांनो, भारतीय राज्यघटनेतील कलम 324 भारतीय निवडणूक आयोगाच्या घटनेबाबत खालील तरतूद करते। तर पहा, त्यामध्ये 2 पॉईंट्स आहेत। तर त्यातला पहिला आहे, त्यात मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपतींनी वेळोवेळी ठरवल्याप्रमाणे इतर निवडणूक आयुक्त यांचा समावेश असेल। तर पहा, दुसरा पॉईंट काय आहे, मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाईल। तर पहा मित्रांनो, पुढचा पॉईंट काय आहे, निवडणूक आयोग कायदा 1991 नुसार मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त हे 6 वर्षाच्या कालावधीसाठी किंवा 65 वर्षाचे होईपर्यंत यापैकी जे आधी असेल ते पद धारण करतात। निवडणूक आयोग कायदा 1991 नुसार मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त राष्ट्रपतींना पत्र लिहून कधीही त्यांचा पदाचा राजीनामा देऊ शकतात। मुख्य निवडणूक आयुक्तांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीप्रमाणेच आणि त्याच आधारावर काढून टाकले जाऊ शकते। निवडणूक आयोग कायदा 1991 नुसार मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 निवडणूक आयुक्त यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून समान वेतन, भत्ते आणि इतर अटी मिळतात। तर पहा मित्रांनो, इथे महत्त्वाचा प्रश्न आहे जे की परीक्षेमध्ये वारंवार विचारलं जातं। तर कोणता आहे प्रश्न, तर आपल्या भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत, असा प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे। तर लक्षात ठेवा, सुकुमार सेन हे आहेत आपल्या भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त। शेवटचा आणि महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्ष द्या, सध्या भारतीय निवडणूक आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 निवडणूक आयुक्त आहेत। तर त्यामध्ये आपले भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत मग सध्या, असा प्रश्न येऊ शकतो। तर लक्षात ठेवा, राजीव कुमार हे आहेत आपल्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि मग 2 निवडणूक आयुक्त कोण आहेत, तर ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू हे आहेत 2 निवडणूक आयुक्त। तर पहा, आता आपण प्रश्न पाहूयात। तर पहिला प्रश्न आहे, 2024 मध्ये कोणत्या लोकसभा निवडणुका झाल्या आहेत।
तर 2024मध्ये 18व्या लोकसभा निवडणुका झालेल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील लोकसभा निवडणूक 2024मध्ये किती कोटी लोकांनी मतदान करून जागतिक विक्रम केला आहे? तर 64.2 कोटी लोकांनी मतदान केलेलं आहे मित्रांनो लोकसभा निवडणूक 2024साठी. 2024च्या लोकसभा निवडणुकीत 31.2 कोटी महिलांसह 64.2 कोटी मतदारांच्या सहभागाने भारताने जागतिक विक्रम केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर राजीव कुमार यांच्या मते ही संख्या सर्व G7 देश, तर कोणते देश आहेत G7? तर अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि कॅनडामधील एकत्रित मतदारांच्या 1.5 पट आहे. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी किमान वयाची अट किती आहे? तर 25 वर्ष असावे लागतात लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन, 1952मध्ये भारतातील पहिल्या लोकसभा निवडणुकीत किती राष्ट्रीय पक्ष सहभागी झाले होते? तर 14 राष्ट्रीय पक्ष सहभागी झाले होते 1952मध्ये आपल्या भारतातील पहिल्या लोकसभा निवडणुकीसाठी. लोकसभेच्या निवडणुका पहिल्यांदा कोणत्या वर्षी झाल्या? तर 1951 ते 52मध्ये झालेल्या आहेत लोकसभेच्या निवडणुका सर्वात पहिल्यांदा. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न, भारतात लोकसभेच्या निवडणुका किती वर्षांनी होतात? तर दर 5 वर्षांनी भारतात लोकसभेच्या निवडणुका घेतल्या जातात. पहिल्यांदा लोकसभेची स्थापना कधी झाली? तर 1952ला झालेली आहे. लोकसभेच्या अध्यक्षाची निवड कोणाद्वारे केली जाते? तर लोकसभेचे सदस्य यांच्याद्वारे लोकसभेच्या अध्यक्षांची निवड होते. लोकसभेचे अध्यक्ष कुणाकडे राजीनामा देऊ शकतात? तर लोकसभेचे उपसभापती यांच्याकडे देऊ शकतात लोकसभेचे अध्यक्ष राजीनामा. पुढचा प्रश्न, लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? तर राष्ट्रपती यांच्याकडे हा अधिकार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला. आपल्या व्हिडिओची क्वालिटी, व्हिडिओचा कंटेंट आणि माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. आणि तुम्ही आपल्याला इन्स्टाला सुद्धा फॉलो करू शकता, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात. भारतात लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत? तर 543 आहेत आपल्या भारतात लोकसभेचे मतदारसंघ. स्वतंत्र भारतातील लोकसभेचे पहिले अधिवेशन कधी भरले होते? तर 13 मे 1952ला भरले होते आपल्या स्वतंत्र भारतातील लोकसभेचे पहिले अधिवेशन. लोकसभेची वर्षभरात किती अधिवेशने होतात? तर 3 अधिवेशने होतात लोकसभेची वर्षभरामध्ये. तर पहा, पहिलं जे आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन, जे की फेब्रुवारी ते मे मध्ये होते. दुसरं आहे पावसाळी अधिवेशन, ते आहे जुलै ते सप्टेंबरमध्ये. आणि हिवाळी अधिवेशन हे नोव्हेंबर ते मध्य डिसेंबरमध्ये होते. लक्षात ठेवा. लोकसभेची कमाल संख्या किती आहे? तर 552 आहे. भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर राजीव कुमार आहेत. स्वतंत्र भारतातील पहिल्या लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते? तर अनंता शायनम अय्यागर हे होते. लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण होत्या? तर मीरा कुमार या होत्या. लोकसभेचे पीठासीन अधिकारी कोण आहेत? तर लोकसभा अध्यक्ष हे आहेत. पुढचा प्रश्न पहा, सभापती आणि उपसभापती ही दोन्ही पदे रिक्त असताना लोकसभेचे अध्यक्षपद कोण भूषवेल? तर राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले लोकसभा सदस्य. नारी वंदन कायदा 2023 नुसार लोकसभेत महिलांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत? तर मित्रांनो, या नारी वंदन कायदा 2023 नुसार लोकसभेमध्ये महिलांसाठी 33% जागा राखीव आहेत. पुढचा प्रश्न, लोकसभेत सर्वसाधारण अर्थसंकल्प कोण सादर करतो? तर आपल्या भारताचे अर्थमंत्री सादर करतात लोकसभेमध्ये अर्थसंकल्प. लोकसभेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर G.V. मावळणकर यांना ओळखले जाते लोकसभेचे जनक म्हणून. भारतात आदर्श आचारसंहिता कधीपासून लागू होते? तर निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर लगेच भारतात आदर्श आचारसंहिता लागू होते. भारतात निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता कोण लागू करते?
तर भारतीय निवडणूक आयोग लागू करतो. नेक्स्ट क्वेश्चन, आदर्श आचारसंहिता किती काळ लागू राहते? तर निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून निकाल जाहीर होईपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू राहते. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात लोकसभा स्थापनेची तरतूद करण्यात आली आहे? तर कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे लोकसभा स्थापनेची तरतूद? तर कलम 81 मध्ये आहे. पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात लहान लोकसभा मतदारसंघ कोणता आहे? तर चांदणी चौक आहे. लोकसभेतील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या जागाचे आरक्षण घटनेच्या कोणत्या अनुच्छेदाशी संबंधित आहे? तर कलम 330 शी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पहा, भारतातील कोणत्या राज्यात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत? तर उत्तर प्रदेश राज्यात आहेत लोकसभेच्या सर्वाधिक जागा. तर मित्रांनो, हे आहेत आजचे महत्त्वाचे प्रश्न. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो येणाऱ्या परीक्षेसाठी. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.